जी. कुलकर्णी यांच्या पिंगळा वेळ या कथासंग्रहातून यात्रिक नावाची कथा. अंगातील सारी हाडे टचटचीत बाहेर दाखवणाऱ्या घोड्याला टाचा दाबत तो कसा बसा रस्ता चढून आला आणि गावाबाहेरच्या मोकळ्या मैदानावरील एका झाडाच्या सावलीत त्याने लाकडाची मोळी पसरावी त्याप्रमाणे अंग टाकले. आणखी तसेच थोडे पुढे जाणे भागच असते तर घोडाच नव्हे तर तो स्वतः देखील श्रमाने खचून गेला असता, इतका तो शिणून गेला होता. त्याच्या अंगावर पूर्वीच्या चिलखतापैकी काहीच राहिले नव्हते. त्याचे तागासारखे मळकट केस अस्ताव्यस्त झाले होते आणि चेहरा तर बराच वेळ मातीत पुरून ठेवल्यासारखा दिसत होता. साऱ्या चेहऱ्यावर जिवंत वाटत होते ते त्याचे डोळे, कारण त्याला आतापर्यंतची असीम वेदना, पराभूत झाल्याची निराशा त्या दोन वर्तुळांतच साठवणे भाग होते. परंतु त्याच्या मागून पांढऱ्या गाढवावर बसून आलेल्या ठेंगण्या माणसाचा चेहरा मात्र लाल रानफळांसारखा होता व डोळ्यांत हसरी हावरी चमक होती. 2 वेळा भरपूर खायला मिळाले की समाधानाने मोकाट वाढणारी जी माणसे असतात त्यापैकी तो एक दिसत होता. त्याने दोरी झाडाला बांधली व गाढव चरायला सोडून तो सावलीत बसला. त्याच्या डोळ्यांवर सुखकारक झोप येऊ लागली होती. तोच त्याला भ्रमिष्ट दिसणाऱ्या मालकाने हलवले. आता काय आणखी, त्याने डोळे न उघडताच म्हटले. आता गाव आलं. अंधार झाला की हळूच गावात शिरून घरात ऐसपैस झोपायचं. झालं गेलं सगळं वाहून गेलं. आता नसती नवी खाच काढत बसू नका. मीच तुला विचारणार होतो, आता पुढं काय? डॉन हताशपणे म्हणाला. आता अंगात त्राण नाही. विशेष म्हणजे मन देखील पूर्वीप्रमाणे नेटाचं अभंग राहिलं नाही. त्याला तडा गेला आहे आणि एकदा का मनात शंकेनं घर केलं की समोरची माशी देखील नीट मारता येत नाही. मला आता दुःख वाटतं ते अपयशाचं नाही, सगळीकडे कुचेष्टा झाली म्हणूनही नव्हे, तर माझ्या स्वप्नांचा आधार म्हणजे माझं मन, तेच आता असं फितूर होऊन बसलं आहे. याचं माझं कुठं चुकलं बरं? अत्यंत सुंदर सद्गुणी राजकन्येला शोधून मला तिचं बिरुद मिरवायचं होतं. या बाहूंचं शौर्य तिला अर्पण करून तिचं नाव मला चिरंतन करायचं होतं. पण एवढ्या भ्रमंतीनंतर वाट्याला काय आलं तर सर्वत्र कुचेष्टा. गावात शिरण्यासाठी अंधाराची वाट पाहत बसण्याचा अपमान. माझं कुठं काय चुकलं? त्याच्या शब्दांनी सॅनकोचा जाड चिकट चेहरा सुरकुत्यांनी विस्कटला. तो म्हणाला, कसली राजकन्या आणि कसलं बाहूचं शौर्य? आता जर कुणी तुझ्याकडे बघितलं तर आपण कोणत्या थडग्यातून बाहेर आलो हे तुम्ही शोधत आहात असे त्याला वाटेल. घोडं तर अर्ध्या श्वासासाठी सारी हाडं ताणत आहे. गावाबाहेर ते टिकलं तरी नशीब. सुंदर सद्गुणी राजकन्येविषयी तर काय बोलायचं कपाळ. खानावळीतल्या मोलकरणीला तुम्ही मारे राजकन्या समजलात. आणखी अशाच कुणासाठी मेंढ्या, पवनचक्क्या यांवर त्वेषाने चाल केलीत. सपासपा वार त्या बिचाऱ्या कातडी पिशव्यांवर हाणून सारं घर ओलं करून टाकलं. तुमचा भ्रम काय होता माहीत आहे? तुम्ही खऱ्या तोंडानं काल्पनिक भाकरी खायची धडपड केलीत. पण मी स्वतः तुमच्यापेक्षाही जास्त मूर्ख ठरलो. एवढं ठणठणीत डोकं माझ्या खांद्यावर असताना तुमच्या खुळचट शब्दांवर भाळून मी माझं हसं करून घेतलं. मी तुमच्याबरोबर सतत भटकलोच की नाही? फसवल्या गेलेल्या भकास चेहऱ्याने डॉन समोर पाहत होता. निळसर आभाळात पांढरे ढग जमून पिंजल्यासारखे होत विखरून जात होते. समोरील एक झाड कसल्या तरी बिनवासाच्या फुलांनी भरून गेले होते व त्यावर ऊन सावलीचा खेळ
सतत चालू होता. अगदी सुरुवातीला देखील तू मला भ्रमिष्टच समजत होतास, तरी तू माझ्याबरोबर आलास, भटकलास. याचं कारण म्हणजे तुला माझ्याविषयी आपुलकी होती हे नव्हे, तर आपल्या वेडपटाचं जगात काय होतं हे तुला जवळून पाहायचं होतं. तर असल्या वेडपटाचं जगात काय होतं हे तुला जवळून पाहायचं होतं. आणि मग कधीतरी आपल्या नातवंडांची नाकं पुसत त्यांना माझं उदाहरण देऊन शहाणं करायचं होतं, होय की नाही? डॉन म्हणाला. तरी देखील तू आलास याबद्दल मी आभारी आहे. आता त्या ढगाकडं बघ. तेथे तुला त्या ठिकाणी काय दिसतं? सॅन्कोने एक दीर्घ निश्वास सोडला, पण आता त्याला आकस्मिक येणाऱ्या वेड्या प्रश्नांची सवय झाली होती. मला एक जहाज समुद्रातून चाललेलं दिसतं, तो म्हणाला. ठीक, त्या झाडात काय दिसतं? आता मात्र सॅन्को एकदम कंटाळला. आपण असेच सौम्यपणे उत्तरे देत राहिलो तर जगातल्या सगळ्याच वस्तूंकडे पाहत बसावे लागणार हे त्याने ओळखले. झाडात कसं पाहायचं? झाडासारखं झाड, त्यावर पिवळी फुलं, त्यांना घोडागाढव देखील तोंड लावत नाही, पण थोडे तीळ टाकून त्यांची चटणी चांगली होते. डॉन थोडा हसला व म्हणाला, मला तर ते जहाज कुठंच दिसत नाही. मला दिसतो तो भाला घेतलेला एक सैनिक. पांढऱ्या खडका अडून तो शांतपणे कशावर तरी टपून आहे. आणखी थोड्या वेळानं त्या ठिकाणी तुम्हाला हातात हात घालून नाचणारं एक तरुण जोडपे देखील दिसेल की. अरे, तेच मी तुला सांगणार होतो, डॉन म्हणाला. आता सांग, तुझं जहाज खरं की माझा सैनिक खरा? मी त्या सैनिकावर तुटून पडण्यासाठी धावलो तर मी जहाजामागं धावलो म्हणून तू मला हसणार. मला ती मोलकरीण राजकन्येसारखी वाटली. मद्याच्या पखाली दबा धरून बसलेल्या शिपायांसारख्या वाटल्या. आता तूच सांग, तुझं वाटणं माझ्या वाटण्यापेक्षा जास्त महत्वाचं का आहे? आता या झाडाचंच बघ. मला देखील ती पिवळी फुलं दिसतात, पण त्याचप्रमाणे ते झाड मला पिवळ्या करंज्याप्रमाणे दिसतं. मातीनं आभाळाला देण्यासाठी उंचावलेल्या तुऱ्यासारखं वाटतं. पानं व फुलं एकमेकांना जुन्या आठवणी सांगत आनंदी आणि खिन्न होत आहेत म्हणून ऊन सावली दिसत आहे असं वाटतं. तुला हे झाड एकाच जागी रोवल्यासारखं दिसत असेल, पण मला मात्र त्याच्या अंधारातील हजारो मुळांतून पानापानापर्यंत सतत चढत असलेला रस दिसतो. कान देऊन काळजीपूर्वक ऐकलं तर पानं झपाझपा वाढत असल्याचा आवाज देखील मला ऐकू येईल की. मान हलवत फ्रँको म्हणाला. डोकं एकदा चुलीसारखं पेटलं की हिरवा सूर्यास्त दिसतो, जांभळी गाढवं दिसतात. पण एखाद्या पोरालाही माहीत आहे की झाड म्हणजे झाड. नुसती शीळ वाजवली तरी 50 माणसं येतील हे शिकवायला. म्हणजे तुझ्या बाजूनं 50 माणसं आहेत म्हणून तुझं म्हणणं बरोबर एवढाच का तुला तुझ्या बाजूनं पुरावा आहे? किती माणसं बाजूला आली म्हणजे एखादी गोष्ट सत्य ठरते तेवढाच जर निकष असेल तर मी अगदी एकटा आहे किंवा मला निराळं काही दिसतं याचं मला काहीच दुःख नाही. तू एखाद्या स्त्रीचे डोळे हिऱ्यासारखे आहेत असं म्हणतोस म्हणजे तू तसं कधी म्हटलं नाहीस म्हणा. पण समज तू तसं म्हटलंस तर ते वेडेपणाचं नाही, कारण डोळ्यांच्या चित्रात हिरे देखील शेजारी शेजारी असतातच. म्हणजे बघ, समोर जे दिसतं ते एकपदरी कधीच असत नाही. तू जितकी रूपकं वापरतोस तितके त्याला जास्त पदर सुटतात. जिच्यामुळं एकही रूपक सुचत नाही ती वस्तू नव्हे. ज्याला एकही रूपक सुचत नाही तो माणूस नव्हे. मी तशी रूपकं वापरत जगलो इतकंच. आता रूपकाबद्दल या झाडानं
किंवा ढगानं प्रतिकार केला नाही, पण इतर काही वस्तूंनी आणि माणसांनी मात्र मला प्रतिकार केला. पण त्यामुळे मी भ्रमिष्ट कसा काय ठरतो? अपयशी? होय, पूर्णपणे अपयशी हे मात्र खरं. आणि तुझ्या जगात तर यश म्हणजे सत्य, अपयश म्हणजे मूर्खपणा. एवढंसं लहान सैन्य घेऊन सिकंदर जग जिंकायला निघाला. त्याला यश मिळालं आणि तो इतिहासावर पाय फाकवून उभा राहिला. आणि मी एखाद्या माशीप्रमाणे झटकला गेलो. मला जर यश मिळालं असतं तर गावात जायला मला अंधाराची वाट पाहत थांबावं लागलं असतं. आता देखील तुमचं नाव काय कमी प्रसिद्ध आहे? कुठला सिकंदर घेऊन बसलात? त्याला कुठं पुरलं याचा देखील इतिहासाला पत्ता नाही. उलट तुम्ही आपल्या गावातून जाणार म्हणताच पुष्कळ लोक गर्दी करून बघत राहतील. त्यात एकच गोष्ट वाईट झाली, मी देखील तुमच्याच इतका प्रसिद्ध होऊन बसलो. सॅन्को फार कडवटपणे म्हणाला. डॉनने त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. तो म्हणाला, मी तुला सिकंदरपेक्षाही श्रेष्ठ उदाहरण देतो. निव्वळ 12 अनुयायांसह पृथ्वीवरील सारं पाप नष्ट करून शांती आणि प्रेम यांचं साम्राज्य स्थापन करू पाहणाऱ्याला तू काय म्हणशील? त्याच्याजवळ शस्त्र नव्हती, सैनिक दल नव्हतं. वृत्ती आक्रमक असण्याऐवजी क्षमाशीलच होती. असल्या स्वप्नाकरिता मग खांद्यावर अवजड क्रूस घेऊन तो टेकडी चढून गेला. त्यावेळी दोन्ही बाजूंनी उभी असलेली माणसं दगड फेकत थुंकत होती. तो क्रूसावर लवकर मरावा व त्याचे कपडे घेऊन लवकर जाता यावं म्हणून पहारेकरी अधीर झाले होते. मी अत्यंत क्षुद्र आहे, पण त्याच्या स्वप्नात आणि माझ्या स्वप्नात काय फरक आहे? जो फरक आहे तो अगदीच लहान आहे. त्याचा धर्म अर्ध्या जगात पसरला. सम्राट त्याचे अनुयायी झाले. तुम्ही फाटक्या कपड्यांत गावाकडे परत आलात आणि तुमचा एकुलता अनुयायी मी. आता चतकोर अनुयायी देखील उरलो नाही. पण समज इतक्या लोकांनी जर त्याचा धर्म स्वीकारला नसता तर? असं कसं होईल? सॅन्को उतावीळपणे म्हणाला. त्याची शिकवण सत्य होती म्हणून तर त्याला इतके अनुयायी मिळाले. डॉनने मान हलवली व तो म्हणाला, म्हणजे शिकवण खरी म्हणून अनुयायी आले आणि अनुयायी आले म्हणून शिकवण खरी, म्हणजे पुन्हा यश हा एक सत्याचा क्षुद्र निकष. त्यानं प्रेमाचा व शांतीचा संदेश सांगितला, पण प्रसार झाला तो तलवारीच्या जोरावर. त्यानं निरीक्षतेवर भर दिला. तर आता त्याचा धर्माचा आधार आहे संपत्ती. हा तुला त्याचा विजय वाटतो. तसं पाहिलं तर त्याचे सच्चे अनुयायी एखाद्या खेड्यातील वस्तीपेक्षा जास्त नसतील. पण म्हणून का त्याच्या शिकवणीचं महत्त्व कमी होतं? सॅन्को आता फार वैतागला. तो थोडे ओरडूनच म्हणाला, छे, फार डोकं खाल्लं. आपलं स्वतःचं खाऊन संपवलं. आता माझ्यावर सुरुवात केलीत. मला वाटलं होतं आता तरी तुमचं भूत तुम्हाला सोडून गेलं असेल, पण आता तर तुम्ही प्रत्यक्ष पवित्र येशूचीच स्वतःची तुलना करू लागला आहात. तेव्हा मी काय बोलणार? कपाळ. मला एकच गोष्ट माहीत आहे. इतर अनेक गोष्टींविषयी शंका निर्माण होऊ शकेल, पण ती गोष्ट मात्र पूर्ण निशंकपणे सत्य असते. ती गोष्ट म्हणजे आपलं पोट भरलं आहे की नाही ही रोखठोक जाणीव. ते जर रिकामं असेल तर जगातली सगळी खुळसट पुस्तकं त्या खळग्यात घातली तरी ते भरलं आहे असा समज निर्माण करता येत नाही. उलट ते भरलं असेल तर त्यासाठी पुस्तकातील दाखले देण्याची काही गरज नाही. भाकरी मध्यभागी ठेवून जे तत्वज्ञान भोवती फिरत नाही त्या तत्वज्ञानाला कोरड्या खर्जे इतकीच किंमत असते. हां,
ही भाकरी नुसती समोर असूनच चालत नाही, तर ती पोटात गेली पाहिजे. मग ती तात्विक पद्धतीने जाओ, अगर बोटे ओठ पद्धतीने जाओ. आपण तरी काही त्या तुमच्या रूपकांवर जगत राहणार नाहीत. सॅन्कोने खिशातून 2 लालभडक गाजरे काढली. त्यातील एक त्याने गाढवाकडे फेकले व दुसऱ्यात कर्रदिशी दात रोवले. म्हणूनच म्हणतो, या क्षणी हे गाजर मला जगातील सगळ्या तत्वज्ञानापेक्षा जास्त प्रिय आहे. म्हणजे तुझं सगळं तत्वज्ञान तुझ्या पोटात साठवलं आहे तर, डॉन रागाने म्हणाला. मग तुझ्यात आणि तुझ्या त्या गाढवात फरक तो काय राहिला? त्याच्यापेक्षा तुला आयुष्यात काही जास्त दिसत नाही की काय? त्याच्यापेक्षा का जास्त दिसावं मालक? गाजर समाधानाने खात सॅन्कोने उत्तर दिले. त्याच्या एवढं दिसलं तरी पुष्कळ आहे. हां, गाढव अनेकदा चावतं, नेमकी निसंशय अशी लात मारतं हे खरं, पण ते स्वतःला काहीतरी त्रासदायक होतं तेव्हाच. आयुष्याचा निषेध म्हणून काही ते तसं करत नाही की दाढी वाढवून एखाद्या गुहेत उपवास करत ते समस्त गाढव जातीच्या भवितव्याची चिंता करत बसत नाही. डॉनने त्याच्याकडे निरखून पाहिले. वेशीवरचा दगड उन्हा पावसात तसाच राहावा त्याप्रमाणे तो निघताना होता तसाच राहिला होता. तो अत्यंत शहाणा होता की इरसाल मूर्ख होता हेच क्षणभर डॉनला समजेना. या आपल्या प्रवासात पाठ वाकली, केस पिंजऱ्यासारखे झाले आणि हाडे तर रुजून वर आल्याप्रमाणे बाहेर आली. पण एवढ्या किमतीत आपल्याकडे खिशात स्वतःचे एक गाजर देखील साठले नाही. सॅन्कोने चलाखी करून काही गोळा केल्याखेरीज आपली दुपार भागली नाही. त्याला निदान गाजर तरी मिळाले व गाजराची किंमत कळली. म्हणजे अखेर तोच शहाणा ठरला की काय? पण मग गाजरावर समाधान मानणे याला यश म्हणायचे की काय? शिखर चढत असता जमिनीवर आदळणारा नेहमीच शहाणा असतो का? पण तो नेहमीच मूर्ख तरी असतो का? ते सारे जाऊ द्या. माणूस शहाणा की मूर्ख हे तरी कुणी आणि कशावरून ठरवायचे? उघडत ठेवले आहेत अशा दिसणाऱ्या रित्या डोळ्यांनी डॉननी भोवती पाहिले. आपले सारे अंग देठाप्रमाणे होऊन त्यावर ते डोळे तेवढे जिवंत आहेत असे त्याला वाटू लागले होते. सॅन्कोची झोप आता प्रशस्त स्थिरावली होती व त्याने टोपी तोंडावर ओढली होती. डॉनने चमकून आश्चर्याने समोर पाहिले. जाडीभरडी तपकिरी वस्त्रे घातलेला एक उपदेशक हातात भिक्षापात्र सांभाळत इकडेच येत होता. त्याने आपल्या सैलसर झग्याला कमरेभोवती एक दोरी बांधली होती व तो अनवाणी होता. तो आला व समोरच्या झाडाच्या सावलीत मांडी घालून बसला. त्याचा चेहरा अत्यंत तृप्त सुखी दिसत होता. डॉनला आपल्या शिणलेल्या अंगाचा विसर पडला. त्याने उत्साहाने सॅन्कोला डिवचले व म्हटले, तो बघ समोर कुणी संत संन्यासी दिसतो. ही माणसे म्हणे फार शहाणी असतात. चल त्याच्याशी बोलत बसू. सॅन्कोने नाखुशीने एक डोळा उघडून पाहिले. समोरील झाडांच्या गर्द सावलीत कुणीच नव्हते. दोन हात वाढलेले एक झुडूप मात्र आळस झाडत असल्याप्रमाणे एकदा हल्ले इतकेच. सॅन्को उठून बसला व त्याने चिडून म्हटले, पूर्वी मोलकरणीला राजकन्या समजलात, पण त्यावेळी समोर निदान मोलकरीण तरी होती. आता ती तुमची रूपक की काय? ती अशीच एकदम दिसायला लागली आहेत की काय? म्हणजे त्या झाडाच्या सावलीत बसलेला तपकिरी कपडे घातलेला उपदेशक तुला दिसत नाही की काय? डॉन देखील संतापून म्हणाला, सगळ्याच बाबतीत मला वेड्यात काढायचा हा कसला उद्धटपणा आहे? आता मात्र त्याच्याकडे पाहताना सॅन्कोला कळवळून आले. त्याचे डोळे आतून वाळत आल्याप्रमाणे दिसत असून त्यांत
निसंदिग्ध वेडसरपणाची झाक होती. काही काळापूर्वी बाहेर पडताना त्याच डोळ्यांत ईर्ष्या चमकत होती. भोवती लोक हसत होते, पोरे टाळ्या पिटत होती, पण त्यावेळी तो निश्चल होता, कारण त्याची श्रद्धा अभंग होती. पण आता तो गोंधळून गेला होता. सॅन्कोचा आवाज एकदम मृदू झाला व तो म्हणाला, त्याच्याशी बोलत बसायचं असेल तर तुम्ही जा. ऊन उतरलं की आपण निघायचं. रात्रीचं जेवण आज आपल्या घरी. होय, त्या घराचीच मला आता फार भीती वाटू लागली आहे, डॉन म्हणाला. त्याचा आवाज खिन्न सुरकुतलेला होता. तेथून निघताना मी गर्भातून बाहेर पडणाऱ्या मुलाप्रमाणे निघालो होतो. नंतर सारी भ्रमंतीत झाली. शरीर झिजलं, पायांचे तळवे निबर झाले. एवढं होऊन घडलं काय तर प्रत्येक स्पष्ट, स्वच्छ, स्थिर स्वप्नाला स्पर्श करताच त्या जागी निर्जीव मळकट वास्तवच हाती लागत गेलं. आता त्या घरात जायचं ते थडग्यात शिरणाऱ्या प्रेताप्रमाणे. तेथून मग पुन्हा बाहेर येणं होणार नाही, म्हणून अद्याप थोडा वेळ आहे तोपर्यंतच. पण तोपर्यंत सॅन्कोने पुन्हा तोंडावर टोपी ओढली व तो घोरू लागला होता. डॉन पाय ओढत उपदेशकाकडे आला व त्याच्यासमोर काही अंतरावर बसला. उपदेशकाचा चेहरा जुन्या मधाप्रमाणे होता. त्यावर दिसत असलेले स्मित डॉनला पाहताच जास्तच उमलले. मी आपणास तसदी देत नाही ना? डॉनने अवघडलेल्या संकोची आवाजात विचारले. बिलकुल नाही. उलट तुला जर माझ्याशी बोलण्यात आनंद वाटत असेल तर मला धन्य वाटेल. मी येथे चिंतनासाठीच आलो होतो आणि माणूस समोर असता तर माझं चिंतन जास्तच सहज होतं. सुदैवानं मला परमज्ञान प्राप्त झालं आहे. त्यापैकी एक अंश जरी मला इतरांना देता आला तर मला बरंच वाटेल, उपदेशक म्हणाला. डॉन थोडा वेळ स्तब्ध राहिला. सारे आयुष्य ज्यासाठी फेकून दिले ते सारे थोड्या शब्दांत कसे सांगायचे हे त्याला समजेना. त्याने प्रयत्न करीत म्हटले, मी अगदी आडगावचा माणूस आहे. मला तलवार कधी कौशल्यानं वापरता आली नाही. मग शब्द काय वापरता येणार? आणि आता तर माझ्यासारखा मूर्ख माणूस साऱ्या जगात असणार नाही असंही वाटू लागलं आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का? माझे प्रश्न वेडगळ असतील, त्यांची उत्तरं द्यावीत असं तुम्हाला वाटणार नाही. कदाचित उत्तरं देताही येणार नाहीत. यात तुमच्या ज्ञानाचा मी अवमान करत नाही, कारण अत्यंत ज्ञानी माणसाला देखील उत्तरं देता येणार नाहीत. असे प्रश्न विचारणं एखाद्या मूर्खाला अगदी सहज शक्य असतं. उपदेशक समजूतदारपणे हसला व म्हणाला, पण असल्या प्रश्नांच्या सतत घर्षणानं तर ज्ञानी माणूस ज्ञानी राहू शकतो. मला उत्तरं देता आली तर मी देईन, नाहीतर तुझ्याप्रमाणे तेच प्रश्न विचारत त्यांच्या उत्तरांचा शोध घेत मी भटकत राहीन. माझं आयुष्य म्हणजे जे आहे की नाही याचाच इतरांना विश्वास वाटत नाही. त्याच्या शोधात वायफळ झालेलं आयुष्य आहे. निराळीच भाषा वापरत असलेल्या लोकांत मी वावरत असल्याप्रमाणे सगळीकडे माझ्या वाट्याला कुचेष्टाच आली. मी आता परत जात आहे, तेव्हा तुम्हाला काही विचारावं असं मला वाटतं, उपदेशक शांतपणे म्हणाला. त्या बाबतीत मी जास्त भाग्यवान ठरलो एवढंच म्हणता येईल. सुरुवातीला माझी स्थिती देखील तुझ्यासारखीच होती, रीती गंजून गेलेली. परंतु आता मात्र मला सदैव अविनाशी शीतल चांदण्यात असल्यासारखं वाटतं. अनेक यातनांतून मला सत्य ज्ञानाचा साक्षात्कार झाला आणि डोळ्यांवरील सगळा सारा पुसून गेला. मी एकेकाळी अत्यंत मोठं वैभव भोगलं आहे, पण नंतर साऱ्याच विलासाकडे पाठ वळवली.
मी हे मोठ्या इच्छा सामर्थ्यानं केलं असं नाही. एखादं चुकार जनावर बडवत योग्य मार्गावर आणावं त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात घडलं. माझी सारी गलबत नष्ट झाल्यानं माझा व्यापार गेला. मी निष्कांचन झालो. मी झोपलो असता माझ्या पत्नीनं होती नव्हती चीजवस्तू गोळा करून प्रयाण केलं व आमचा एकुलता एक अति अशक्त मुलगा मात्र मागे टाकला. त्याही अवस्थेत मी त्याला पाठीवर घेऊन भटकलो, पण एक दिवस तो देखील मेला. सारी बंधनं तुटली व आयुष्य भरकटू लागलं. मी जगात असतील तेवढी व्यसनं केली, थोडे गुन्हे केले, थोडे उपकार केले, अंगातून हाडं बाहेर पडेपर्यंत तपश्चर्या केली. एका पायावर 8 दिवस खडा राहिलो, खिळ्यांवर झोपलो. ज्यांच्या दुर्गंधानं रेड्याला वांती झाली असती असल्या रोग्यांची मी सेवा केली, पण काही केल्या आतील अंगार विजेना. उलट इतकी निरनिराळी माणसं व त्यांचं आचरण अगदी जवळून पाहिल्यावर तर आम्हा सगळ्यांचं दुःख म्हणजे भयान शाप नसून अतिशय सैलपणेच दिलेली किरकोळ शिक्षा आहे असं मला वाटू लागलं. वाटेत अनेक मोह आले, पण शेवटी सारे पडदे बाजूला सारत मी अंतिम क्षणी आलो. त्या क्षणी विशेष काय घडलं, डॉनने उत्सुकतेने विचारले. खरं तर तो क्षण इतर क्षणांसारखाच होता, पण मी नैराश्याच्या अगदी तळाशी पोहोचलो होतो. मी एका प्रपाता शेजारी मन पिंजत बसलो होतो. तेथे एक प्रचंड खडक खाली कोसळला. 1000 मेघगर्जनांसारखा आवाज सर्वत्र घुमला आणि त्या क्षणी माझ्यात वीज कडाडून आतील सर्व अंधार स्वच्छ धुवून टाकल्यासारखा झाला. कधी अस्त न पावणाऱ्या सूर्याचा आत उदय झाला. रखरखलेल्या मातीत पाजर सुटून जमीन तृप्त व्हावी व हवेत गंध पसरावा तसं वाटून मी मुक्त झालो. डॉन सारा वेळ विस्मित होऊन ऐकत होता, पण आता तो थोडा निराशच झाला. तो म्हणाला, तुम्ही जे सांगितलं ते मी पूर्वी अनेकदा ऐकलं आहे, पण आपणाला जे झालं ते ज्ञान अंतिम सत्यच आहे हे तुम्हाला कसं समजलं? कशावरून म्हणजे? त्या अनुभवानंतर मनाला अतिशय सुख झालं. अंगातील सारे ताण विरून गेले. मग असला अनुभव कितीही तात्पुरता असला तरी मादक पेयांनी देखील येऊ शकेल. ही शांती, हे समाधान जवळ असलं की आपणापाशी सत्यज्ञान आहे हे ओळखावं अशी तुमची शिकवण. मी ज्यावेळी माझ्या शौर्यानं दलितांचं रक्षण, सौंदर्याचं पूजन व सदाचाराचं आचरण करण्यासाठी माझ्या खेड्यातून बाहेर पडलो, त्यावेळी माझ्यात हीच मनशांती होती आणि मी तर ठिकठिकाणी वेडा ठरलो. आणखी एक गोष्ट मला सांगा, तुम्हाला पूर्वी कधी या सत्यज्ञानाचा अनुभव होता का? आणखी एक गोष्ट मला सांगा, तुम्हाला पूर्वी कधी या सत्यज्ञानाचा अनुभव होता का? उपदेशक मोठ्याने हसला. अरे, हा दिव्य अनुभव काही फळाच्या घोसाप्रमाणे येत नाही. तो आयुष्यात एकदाच एकटा आला तरी माणसानं स्वतःला धन्य समजावं. मग माझी अडचण अशी, डॉन म्हणाला, काही वेळा दगडात सोन्यासारखा दिसणारा एक क्षुद्र धातू सापडतो. त्याला खुळे सोने म्हणतात. लहान मुलं तसले तुकडे आनंदानं जमा करतात, पण मोठी माणसं तिकडे ढुंकूनही पाहत नाहीत, कारण खरं सोनं काय आहे हे त्यांना माहीत असतं. पण समजा खरं सोनं अमुकच हे पूर्वी माहीत नसेल तर ते कसं ओळखायचं? तुम्हाला पूर्वी तसला अनुभव नसता. हेच अंतिम ज्ञान हे तुम्हाला कसं जाणवलं ते समजणं तर
अगदीच सोपा आहे. उपदेशक तात्विक हसून म्हणाला. हा अनुभव एकदा आला की वरवर तसे दिसणारे सगळे अनुभव क्षुद्र गारगोटीप्रमाणे वाटू लागतात. आता डॉन किंचित हसला व थोडे पुढे सरकत म्हणाला, मग आताचा अनुभव देखील क्षुद्र गारगोटी ठरणार असा नवा एक अनुभव तुम्हाला येणारच नाही याची तुम्हाला खात्री आहे का? आणि तसा तुमचा विश्वास असल्यास त्यास कसला आधार आहे? उपदेशक चमकला, पण लगेच त्याने स्वतःला सावरले. तुझं म्हणणं थोडं बरोबर आहे. हेच ज्ञान अंतिम आहे हे सिद्ध करायला माझ्याजवळ पुरावा नाही, पण अत्यंत निर्विवाद पुरावा येथे असतो, हृदयात. उपदेशकाने नाटकी तऱ्हेने छातीवर हात ठेवला व डोळे मिटून घेतले. डॉनने एक दीर्घ निश्वास सोडला. तो म्हणाला, मला वाटलं होतं निदान तुमच्याजवळ तरी स्वतःच्या विकारापलीकडचा असा एक निर्विवाद निकष असू शकेल. समजा तुमची अंतप्रेरणा व माझी अंतप्रेरणा तितक्याच दृढ पण विरुद्ध असतील तर तुमची माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे ठरवायला तुमच्या स्वतःच्या शब्दांपेक्षा निराळा व्यक्तिनिरपेक्ष असा कोणता निकष आहे का? असल्यास तो मला सांगा. मी कृतज्ञ होईन. तो जर नसेल तर प्रत्येकाचं ज्ञान त्याच्यापुरतं अंतिमच असा गोंधळ उडेल आणि शेवटी अंतिम व ज्ञान दोन्ही शब्दांनाही जळजळीत जखमांवर बांधलेल्या घाणेरड्या चिंध्यांपेक्षा जास्त अर्थ राहणार नाही. तसा अगदीच पुरावा नाही असं नाही, उपदेशक तुटकपणे म्हणाला. अत्यंत मूर्ख प्रश्न विचारणाऱ्या माणसांशी बोलण्याची सवय नसल्याने त्याच्या कपाळावर आठी दिसू लागली. त्याने हात मागे करून हवेत फिरवला तेव्हा त्या ठिकाणी सागरकाठी नारळांच्या झाडांच्या मागे वर आभाळात रेखीवपणे गेलेल्या मनोऱ्यांच्या इमारती दिसू लागल्या. त्या नगराचा विस्तार दूरवर पसरत जाऊन विरळ होत क्षितिजात मिळून गेला होता. हे भव्य नगर पाहिलंस? तो म्हणाला. ते एका विशाल साम्राज्याची राजधानी आहे आणि त्या साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट माझा अनुयायी आहे. मी प्रवचन करीत असता हजारो स्त्री पुरुष मुग्ध होऊन ऐकतात व आनंद पावतात. माझं ज्ञान खोळ्याचे सोने असते तर मोठमोठे महापंडित माझे शब्द लीनपणे ऐकत असते का? इतक्या लोकांनी माझी शिकवण स्वीकारली असती का? डॉनचा सारा उत्साह मावळला. तो आकसल्यासारखा झाला. अगदी असलेच शब्द आपण पूर्वी सॅन्कोकडून ऐकले आहेत हे त्याला आठवले. आता त्याच्या ध्यानात आणखी एक गोष्ट आली. उपदेशकाचा चेहराही सॅन्कोसारखाच होता. सॅन्कोचा जरा जास्त जाड व चिकट होता. भाजण्यापूर्वी कच्चे मडके दिसते तसा होता, इतकेच. डॉनला एका गोष्टीचे नवल वाटले. पूर्ण ज्ञान झालेल्या व काहीच ज्ञान नसलेल्या दोघांवरही तसलीच कळा येते की काय एकमेकांवर सहज बसतील अशा या चेहऱ्यांवर तीच निशंकता, आत्मतुष्टी कशी की जेथे पाऊलवाट देखील दिसत नाही त्या ठिकाणी सारेच चाचपडत असता एक जण 2 पावले पुढे, दुसरा 2 पावले मागे, एकाचे तत्वज्ञान पोटात, दुसऱ्याचे हृदयात असल्या गोष्टींनी फारसा फरक पडतच नाही. अंधारात आपण सगळे सारखेच, अंधारात सगळीच मांजरे काळी. मी आणखी एक विचारतो, ते कुत्सितपणाचं समजू नका. मला खरोखरच शोध घ्यायचा आहे. त्यासाठी मी घरदार सोडलं. माझ्याही वाट्याला दुःख आलं व
कुचेष्टा तर कपाळावरील व्रणाप्रमाणे आयुष्यभर जवळ राहिली. एवढं करून जर माझ्या प्रश्नाला उत्तर मिळालं असतं तरी माझं आयुष्य सफळ झालं असतं. आता पहा, तुमचा धर्म सत्ता व सैनिकांच्या रांगा यांमुळे पसरला. तुम्हाला अनुयायी मिळाले. इतक्या लोकांनी धर्म स्वीकारला तर तो खरा, नाहीतर खोटा. हे कसलं तर्कशास्त्र आहे? एकेकाळी नरबळीला अनुयायी होते. जिवंत माणसातून तोडून काढलेले, अद्याप उष्ण असलेले हृदय सुरीच्या टोकावर खोचून ते सूर्याला अर्पण करण्याचा एक धर्म होता व त्यावर एक सामर्थ्यशाली संस्कृती आधारलेली होती. धातूच्या तप्त पुतळ्यांत 10 दिवसांची कोळी मुलं जाळणाऱ्या एका धर्मानं अर्धखंड व्यापलं होतं. ते सारे धर्म गेले, नवे आले, ते बदलले आणि हत्तीच्या प्रेताप्रमाणे अजस्त्र निर्जीव पडून राहिले. मला अनुयायी नाहीत. माझा सेवक देखील माझा शिष्य नाही. मला साम्राज्याचा आधार नाही. म्हणून मी मूर्ख ठरलो आणि आपण महान ज्ञानी ठरलात. यशापलीकडे ज्ञानाला आणखी काही निकष नाहीतच का? आणखी एक गोष्ट, या अनुयायांवर फारसा भरोसा टाकू नका. अनुयायी मिळणं हा इतिहासातील केवळ एक योगायोग आहे. बहुतेक धर्मसंस्थापकांचे विचार पहा. त्यातील अनेक विचार त्याच्या आधी कुणी ना कुणी सांगितलेच होते, पण ते सगळे सामान्य ठरले व काळानं त्यातील एकट्याचीच संस्थापक म्हणून निवड केली. ठिणगी दगडावर पडली तर विजते, ती गवतात पडली तर वणवा भडकतो. पण दोन्ही ठिकाणी ठिणगी तीच. कुणास ठाऊक, 1000 वर्षापूर्वी तुम्ही आपला धर्म मांडला असता तर जगानं तुम्हाला दगड मारले असते. आणखी 1000 वर्षांनी सांगता तर गारुड्यापुढे लोकांची गर्दी जमेल, पण तुमच्यासमोर क्षणभर राहायला त्यांना फुरसत मिळणार नाही. पहिल्या काही अनुयायांची गोष्ट सोडा. प्रत्येक प्रवाह उगमाजवळ स्वच्छ पारदर्शक असतोच, पण नंतरचे अनुयायी तुमच्या शिकवणीनं मोहित होऊन धर्माला चिकटून राहतात. असं का तुम्हाला वाटतं? कारण तो धर्म भेसळून क्षुद्र, अर्थहीन झाला तरी अनुयायी मात्र तसेच त्याला बिलगून राहतात. याचं एकच कारण आहे. अशावेळी एखाद्या धर्माचे अनुयायी असणं ही डोळसपणे स्वीकारलेली कृती नसून ती एक अंगवळणी पडलेली केवळ सवय झालेली असते. आणि अशांच्या संख्येच्या आधारे तुम्ही तुमच्या ज्ञानाची पारख करता. हे सगळं विचित्र नाही का? आता मात्र उपदेशक संतप्त झाला. तो कर्कशपणे म्हणाला, तू अद्याप तर्काच्या कृष्ण सर्पानं वेटोळला आहेस. तू अद्याप तर्काच्या कृष्ण सर्पानं वेटोळला आहेस. त्याचेच फुत्कार तुझ्या शब्दांतून बाहेर पडत आहेत. ज्ञानप्राप्ती पाहिजे असेल तर बुद्धीचा गर्व, तर्काचा ताठरपणा आणि अहमपणाचा मद सोडायला हवा. तोपर्यंत तुझ्याशी बोलणं म्हणजे केवळ कालापव्यय आहे. तू झुंजण्यासाठी आला आहेस, जाणण्यासाठी नाहीस. डॉन उठता उठता म्हणाला, आपणाला अंतिम सत्य समजलं असं म्हणालात, म्हणून मी फार आशेने प्रश्न विचारले. डॉन उठता उठता म्हणाला, आपणाला अंतिम सत्य समजलं असं म्हणालात, म्हणून मी फार आशेने प्रश्न विचारले. रोष मानू नका. मी कधी बुद्धीचा गर्व धरला नाही, कारण मला बुद्धीच नाही. तर्काचा ताठरपणा जर माझ्यात असता तर मी माझं गाव सोडून कधी बाहेर पडलो असतो का? अहमपणा असता तर जन्मभर कुचेष्टा सहन केली नसती. कधी असेलच तर माझ्यात अहमपणा नसून स्वत्व होतं. मी भिकाऱ्यांच्या शेजारी बसून बोललो आहे. धनगरांच्या
सानिध्यात टेकड्यांवर रात्री काढल्या आहेत. शेवटी मला एकच गोष्ट कळून चुकली की मी अगदी पूर्ण असाध्य वेडा आहे. पण इतर माणसं कोणत्या बाबतीत शहाणी आहेत हे मात्र मला कधी उमगलं नाही. तो खिन्नपणे उठला. म्हणजे ज्ञानाचा बडेजाव हे अनंत काळापासून चालत आलेले कपट असून सगळे लहान मोठे धर्म म्हणजे त्या नाटकातील लहान मोठ्या लांबीचे अंक आहेत की काय, असा त्याच्या मनात गोंधळ उडाला. 5 अनुयायी असलेला धर्म 4 अनुयायी असलेल्या धर्मापेक्षा श्रेष्ठ. त्याला जर राजाश्रय मिळाला तर तो जास्त श्रेष्ठ. तो जर अनेक शतकांपूर्वी निर्माण झाला असेल तर त्याच्या महानतेला मर्यादाच नाही. मग आज त्याच्यात सापाने टाकलेल्या काते एवढाही जिवंतपणा नसेना का? तो परत येऊन पुन्हा झाडाखाली पसरला. सॅनको अद्याप स्पष्ट घोरत होता. डॉनला वाटले हा आपल्याबरोबर इतका भटकला पण तो आंधळा अनुयायी झाला नाही. उलट इतकी अवहेलना झाली तरी तो आपणाला सोडूनही गेला नाही. म्हणजे गाजर खात शेवटी तोच शहाणा ठरला की काय? आता उन्हाची रखरख कमी होऊ लागली होती व झाडांच्या बुंद्यांना चिकटलेल्या सावल्या ताणल्याप्रमाणे थोड्या लांबल्या होत्या. बटबटीत हाडांनी कसेबसे सांधून राहिलेले घोडे तसेच निर्विकार उभे होते. तोच रानवट दिसणारा लाल केसांचा एक माणूस रस्त्यावरून धावत आला. त्याने झाडाखाली एकदम अंग टाकले व ताड डोके आपटून घ्यायला सुरुवात केली. पहिला आवेग संपल्यावर तो उठून बसला व खांदे हलवत हुंदके देऊ लागला. डॉन एकदम उठून बसला आणि त्याच्याकडे गेला. तो म्हणाला, क्षमा कर, मी तुला काही मदत करू शकतो का? आता माझ्यात काही त्राण नाही हे खरं, पण अद्याप माझा श्वास संपला नाही. मी जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत माझे हात अन्यायाविरुद्ध लढत राहतील. त्याच्या आवाजामुळे लाल केसांचा माणूस एकदम दचकला व आता मागोमाग येणारा प्रहार जणू टाळण्यासाठी त्याने हात तोंडापुढे धरले. त्याचा राकट चेहरा ओलसर झाला होता आणि डोळे डोक्यावरील केसांचे आत प्रतिबिंब पडल्याप्रमाणे जळजळीत लाल दिसत होते. जनावराचे राठ कातडे टरकवल्याप्रमाणे तो एकदम हसला व म्हणाला, पापाच्या पैलदेऱ्याला जाऊन थडकलेला मला आता तू काय मदत करणार? आता प्रत्यक्ष परमेश्वर देखील माझ्याकडे ढुंकून पाहणार नाही. माझ्या इतका पापी माणूस तुला शोधूनही मिळणार नाही. तेव्हा तू जा. तू माझ्याशी केवळ बोललास म्हणून तुझ्या वाट्याला असह्य वेदना याव्यात असं पाप माझ्या हातून घडलं आहे. नव्हे, मी ते केलं आहे. डॉनचे शिणलेले मन चमकल्यासारखे झाले व तो शांतपणे समोर बसला. तो उत्सुकतेने म्हणाला, म्हणजे तू पापाची अंतिम अवस्था अनुभवली आहेस तर? मला तुझ्यासारख्याला देखील भेटायचं होतंच. पाप पुण्य काय, ज्ञान काय, त्यात अगदी अंतापर्यंत गेलेल्या माणसाशी बोलण्याचा योग येणं यालाही भाग्य लागतो. काही वेळापूर्वी मला असाच एक ज्ञानी भेटला होता. आता सांग, पापाच्या खोल गर्तेत तू पडलास असं तू म्हणतोस, पण त्या पलीकडं पापच असणार नाही असं अद्वितीय तू काय केलं आहेस? आणखी एक ध्यानात घे. पापात तरी तू चरम क्षण अनुभवला असशील तर तोच क्षण तुझ्या सुटकेचाही असू शकेल. जर त्या रेषेपलीकडं जाणंच अशक्य तर तुला माघारीच आलं पाहिजे आणि कुणास ठाऊक नंतर तुला मुक्ती देखील मिळेल. मला मुक्ती? तो घोगरेपणानं हसला. एक अत्यंत मूर्ख माणूस एका अत्यंत पापी माणसाला मुक्तीची आशा दाखवत आहे. अरे, यातून जर मुक्ती असेल तर या पापाला अर्थच राहणार नाही. मी असेन पूर्ण मूर्ख, न चिडता डॉनने उत्तर दिले. पण मला एक गोष्ट माहीत आहे. शरीरात जोपर्यंत एक तरी श्वास आहे तोपर्यंत संतानं
आपल्या साधुत्वाची घमंड बाळगू नये आणि एक श्वास असेपर्यंत पाप्यानं आशा सोडू नये. पण आधी सांग, तू असं केलं आहेस तरी काय? मला वाटलं होतं एखादं अत्यंत सडलेलं प्रेत आभाळात टांगून ठेवावं. त्याप्रमाणे माझं पातक सगळ्यांना माहीत असेल. मी माझ्या पवित्र नेत्याचा घात केला. त्याच्या वस्त्राचं आदरानं चुंबन घेत आहे असं दाखवून मी द्रोह केला आणि त्याला शत्रू सैनिकांच्या स्वाधीन केले. शेवटी त्याला स्वतःचा अवजड क्रूस खांद्यावर घेऊन ओढत जात त्याच क्रूसावर आपलं आयुष्य अत्यंत वेदनेनं संपवावं लागलं. त्याचं पवित्र रक्तच माझ्या डोक्यावर थापलं आहे. तू मला ओळखत नाहीस? अरे, मी जुडास आहे. समोर जमिनीतून एकदम एक विषारी सर्प उभा राहिल्याप्रमाणे डॉन दचकला आणि मागे सरला. क्षणभर त्याची वाचाच गेली व तो थिजलेल्या डोळ्यांनी पाहतच राहिला. नंतर त्याने स्वतःला सावरले व म्हटले, पण तू हे का केलंस? जुडासने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला, मला असं कुणीसुद्धा विचारलं नव्हतं. सगळ्यांचा पूर्ण विश्वासच की मी ते पातक चांदीच्या 30 नाण्यांसाठी केलं. तुला देखील तसंच वाटतं का? अरे, जन्माचं दारिद्र्य जाईल एवढी संपत्ती मिळण्याजोगी असती तर कदाचित मनाची चलबिचल झाली असती. मोह प्रबळ ठरला असता. 3 नाण्यांनी काय होणार? तेवढ्यावर वर्षाची देखील भूक भागली नसती. त्या मोबदल्यात जमिनीचा एक वीतभर तुकडा तरी विकत घेता येईल की नाही कुणास ठाऊक. शिवाय मला स्वतःला 30 नाणी एवढी अप्रूप असण्याची गरज काय? आम्हाला ज्या देणग्या मिळत त्या सगळ्या माझ्याच ताब्यात या कमरपट्ट्यात असत. त्यातून मला काय 30 नाणी सहज उचलता आली नसती का? सैनिकांनी विश्वासघात करून त्या राजेश्वराला देहांताची शिक्षा देण्याचं ठरवलं तेव्हा मी ती नाणी फेकून दिलीच की नाहीत? जुडास मध्येच थांबला. आता त्याचा आवाज थोडा स्थिर झाला होता. साऱ्याचं खरं कारण निराळच होतं. माझ्या लहानपणी मी वेड लागलेला एक माणूस पाहिला होता. तो स्वतःला असाच उद्धारक समजत असे व हातवारे करीत मोठमोठी प्रवचने करीत असे. एक दिवस संतापलेल्या लोकांनी भर बाजारात त्याला दगडांनी ठेचून मारलं. माझ्या येशूच्या वाट्याला तसला शेवट येऊ नये अशी माझी इच्छा होती. अलीकडे त्याचं बोलणं असंच अमर्याद होऊ लागलं होतं. देवळात आपला धंदा करणाऱ्या सराफांना त्यानं हाकलून लावलं तेव्हा जमाव किती संतापला होता हे मी प्रत्यक्ष पाहिलं होतं. जर त्या सैनिकांनी त्याला ताब्यात घेतलं तर त्याचं जीवित सुरक्षित राहील अशी मला आशा होती. पण त्यांच्याकडूनच विश्वासघात होईल याची मला आधी कशी कल्पना येणार? दुसरं देखील एक कारण होतं. एका गालावर प्रहार झाला तर दुसरा गाल पुढं कर असली नेबळट शिकवण त्यानं सुरू केली होती. आमच्या लोकांना लढायचं होतं ते बलाढ्य अशा रोमन साम्राज्याशी. असे एकामागोमाग गाल पुढं करून जगातले सीझर कधी नष्ट झाले आहेत का? ज्यावेळी आमचा प्रत्येक माणूस बलदंड होण्याची गरज होती त्यावेळी असले बळबळीत अवेळ तत्वज्ञान ऐकवणं म्हणजे आमची खच्ची करून टाकण्यासारखंच होतं. तेव्हा त्याच्याविषयी कितीही आतडं तुटलं तरी तो नाहीसा होणंच न्यायी आहे असा माझा निश्चय झाला होता. पण तू प्रश्न विचारलासच म्हणून तुला अगदी काळजातलं खरं कारण सांगतो. कोणत्याही धर्माला बलिदानाची जोड मिळाली नाही तर त्याला झळाळी येतच नाही. केवळ शब्द आज आहेत तर उद्या नाहीत. शब्द म्हणजे निव्वळ तोंडचा वारा. त्यांना रक्त नाही की मांस नाही, पण एखाद्या प्रेषिताचं
आत्मसमर्पण मनावर सतत आदळत राहिलं तर त्याच्या रक्ताची अमर नक्षत्र होतात. त्याच्या शब्दांत विश्वाचे हुंकार ऐकू येतात. अशा बलिदानासाठी यापेक्षा जास्त योग्य क्षण शोधून तरी मिळाला असता. येथे परकीयांचं राज्य होतं. त्याच परकीयांकडून परस्पर बलिदान करवण्याची दुर्मिळ संधी होती. तुला माझ्या बोलण्यात अड्डता दिसेल, पण या साऱ्यासाठी मला स्वतःला केवढा त्याग करावा लागला हे ध्यानात घे. मी माझं सारं आयुष्य त्यासाठी उधळून लावलं व महापातक आपण होऊन स्वीकारलं. पुण्यपुरुष म्हणून येशूचं नाव ज्या ठिकाणी घेतलं जातं त्या ठिकाणी पापाचा राक्षस म्हणून माझं नाव येतं. पण ध्यानात घे, मी त्या भीषण वणव्यात स्वतःला जाळून घेतलं. म्हणूनच येशूचा खिन्नपणा, येशूचा ख्रिस्तपणा सूर्याप्रमाणे तळपणार आहे. स्वतःच्याच शब्दांचा कैप वाढत गेल्याप्रमाणे जुडासचे डोळे झळझळीत झाले व चेहरा उद्धट आणि ताठर दिसू लागला. तो म्हणाला, आणखी असं एक पहा, त्या पातकाला मीच एकटा सर्वस्वी जबाबदार धरला जातो. परंतु दरोडेखोराला जीवदान देऊ की येशूला, असा सवाल पायलटनं केला असता हजारो लोकांनी येशूला सोडून दरोडेखोराला वाचवण्याची विनंती केली. ती माणसं येशूच्या हत्येला माझ्या इतकी जबाबदार नाहीत का? येशूला सोडून दरोडेखोराला वाचवण्याची विनंती केली. ती माणसं येशूच्या हत्येला माझ्या इतकी जबाबदार नाहीत का? नेहमी त्याच्या पुढे पुढे करणारे त्याचे निष्ठावंत अनुयायी ते सारे या वेळी कुठं होते? त्यांच्यापैकी एकानं तरी आवाज मोठा करून येशूवर निष्ठा दाखवली का? व्यभिचारी म्हणून दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा मिळालेल्या स्त्रीला येशूनं वाचवलं. लाझारसला मृत्यूनंतर पुन्हा जिवंत केलं. ही दोघं त्यावेळी कुठं होती? येशूनं एकदा 5,000 भुकेल्यांना जेवण दिलं. ही सगळीच माणसं त्याच नेमक्या वेळी कुठं नाहीशी झाली? 5,000चा आवाज का कमी मोठा झाला असता जर त्यांनी येशूला वाचवलं असतं आणि नंतर माझ्या अंगात आकडे रुतवत मांस तोडून टाकण्याची जरी मला शिक्षा दिली असती तरी मी ती आनंदानं भोगली असती. ही माणसं माझ्या इतकीच पापी नाहीत का? त्या प्रत्येकावर त्या रक्ताचे शिंतोडे उडालेले आहेत. पण अखेर या हत्येला जबाबदार म्हणून नाव घेतलं जाईल ते या एकट्या जुडासचं. या साऱ्यापेक्षाही विशेष म्हणजे जुडास बोलताना मध्येच थांबला. आपल्या आवेशपूर्ण बोलण्याचा डॉनवर काहीही परिणाम होत नाही. उलट उपरोधाने त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. हे पाहून त्याला फार राग आला. त्याने कपाळाला आठ्या घालून विचारले, का तुझा माझ्यावर विश्वास बसत नाही? डॉनने धीटपणाने मान हलवली व स्पष्ट सांगितले, माझा तुझ्या शब्दांवर काडीचाही विश्वास बसत नाही. ज्यावेळी कुणी एकाच कृत्याबद्दल अनेक आणि विसंगत कारणं सांगू लागतो त्यावेळी तो जास्तीत जास्त सत्य सांगण्याचा प्रयत्न करत नसतो तर काहीतरी लपवण्याचीच त्याची धडपड असते. म्हणजे या ठिकाणी देखील माझ्या पदरात निराशाच पडली म्हणायची. ज्ञान पाप पुण्य यांत अगदी शेवटच्या दगडापर्यंत जाऊन आलेल्याला भेटण्याचा योग माझ्या आयुष्यात नाही हेच खरं. तुझा जो प्रक्षोभ आहे तो तुझ्या महान पातकाबद्दल फारसा दिसत नाही. तो निर्माण झाला आहे याचं कारण म्हणजे ते पातक आपल्या हातून घडलं न जाता केवळ घडवलं गेलं आहे हे तुला आता जाणवू लागलं आहे. एखाद्या अजस्त्र जनावराच्या पायाला बांधून त्याला
चिखलातून फरफटत नेल्याप्रमाणे तू त्या पापातून ओढला गेलास. ते थांबवण्याचं तुझ्यात सामर्थ्य नव्हतं की ते आपणाला कुठं नेत आहे हे जाणण्याची दृष्टी नव्हती. म्हणून तू आता निरनिराळी कारणं शोधत आपल्या कृत्याला काहीतरी अर्थ देण्याचा खूळचाट प्रयत्न करत आहेस. जर एखाद्यानं पूर्ण विचार करून अनेक पर्यायांमधून एक निवडला तर ते पाप कितीही भयान असो त्यात देखील तो भाल्याप्रमाणे ताठ राहतो. पापडी न हलवता तो त्या काळ्या दगदगीत सूर्याकडे पाहू शकतो. तुझ्या पापात हे स्वत्व देखील तुला लाभलं नाही. एवढं महान पातक, पण त्यामागील हेतू तुला माहीत नाही आणि त्यामुळंच तू पापात देखील अगदी किनाऱ्यापर्यंत गेला नाहीस. जुडासने त्याच्याकडे पाहत तळव्यावर मूठ आपटत म्हटले, या पलीकडे पातक असणार तरी कसलं. जन्म देणाऱ्या आईची हत्या हे महापातक खरं. जन्म देणाऱ्या आईची हत्या हे महापातक खरं, पण ते मुलापर्यंतच मर्यादित असतं. इतरांना ती फक्त एका स्त्रीची हत्या या पलीकडे त्या घटनेचं महत्त्व नसतं. पण येथे पहा, हा पवित्र पुरुष काही केवळ आईबापाचा मुलगा नव्हता, काही एक दोन जणांचाच बंधू नव्हता. माझ्या हातून साऱ्या पृथ्वीचाच प्रकाशदीप विझवला गेला. माझ्या हातून साऱ्या पृथ्वीचाच प्रकाशदीप विझवला गेला. यापेक्षा जास्त मोठं पातक जर असेल तर हे महापंडिता तू सांग आणि मला शहाणा कर. जुडासने बाजूला तोंड वळवले व तो तिरस्काराने थुंकला. डॉनने त्याला शांत होण्यासाठी थोडा वेळ जाऊ दिला. मग तो म्हणाला, पातक म्हटलं की ते नेहमी रक्तानं न्हालेल्या उग्र दैत्यासारखं थैथयत येतं. असली एक खुळी समजूत झालेली आहे म्हणून तुला तसं वाटतं. मला वाटतं याहीपेक्षा मोठं पातक तुझ्या हातून घडू शकलं असतं, यापुढेही घडू शकेल. त्या उद्धारकाचे पवित्र शब्द घेऊन त्यांचा तू स्वार्थी बाजार करू शकला असतास आणि ज्यांच्या उद्धारासाठी त्यानं जन्म घेतला व मृत्यू स्वीकारला त्याच लोकांना तू शब्दांचे गुलाम करण्यात रमून जाऊ शकला असतास. किंवा आपण त्याला फार जवळून पाहिलं एवढ्याच आधारावर अघटित खुळचट चमत्कार आणि भारूड लीला यांनी बजबजलेलं त्याचं चरित्र तू लिहू शकला असतास आणि त्यामुळं तो कायमचाच सामान्य माणसांपासून दुरावला असता. मग तू त्याला त्या सोनेरी पिंजऱ्यात बंदिस्त करून त्याचं प्रदर्शन करत जरतारी महंत अथवा धर्मप्रमुख होऊन वैभवात लोळू शकला असतास. छातीत प्रत्यक्ष सुरी खुपसण्यापेक्षा ही पातकं तुला कमी जहरी वाटतात की काय? आणि आता तर ही देखील ज्यापुढं काहीच नाही अशी ठरतील असं एक कृत्य तुझ्याकडून घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धर्माबद्दल एक गोष्ट मोठी विलक्षण आहे. तेथे सरळ साध्या भाबड्या अनुयायापेक्षा पश्चातापदग्ध दिसणाऱ्या सर्वांसमोर स्वतःला हीनदीन करणाऱ्या माणसाला जास्त महत्त्व असतं. जेवढं पाप मोठं तेवढं त्याच्या पश्चातापाचं नाटक मोठं. आता असलं पाप केल्यावर तुला पश्चातापाचं ढोंग करता येईल, डोळे ओलसर गळा घोगरा करीत तुला सगळ्यांपुढे नम्र होता येईल आणि त्याचवेळी तू ज्याची हत्या केलीस त्याच्याच उपदेशाचा प्रसार करता येईल. तुझं पातक महान म्हणून तुझा पश्चाताप महान आणि म्हणूनच तुझ्या शब्दांचे सामर्थ्य देखील अमर्याद. त्या बाबतीत तुला कोणी प्रतिस्पर्धी देखील राहणार नाही, कारण अशी हत्या पुन्हा होणार नाही. स्वतः पाप केल्यानंतरही तसल्या पापापासून मुक्तीचा मार्ग देखील तूच दाखवावा. हे नाटक किती मनोरंजक होईल याची कल्पना तरी करून पहा. मग सहस्रावधी लोक तुझ्या मागून येतील, तुझ्या खाली सोन्याचं सिंहासन येईल आणि अनेक जण
ते खांद्यावर घेऊन मिरवण्यातच स्वतःला धन्य समजतील. मग फार तर वर्षातून एकदा कधीतरी 12 जणांचे पाय धुण्याचं प्रहसन मात्र या नाटकात करावं लागेल. कधीतरी अनवाणी चालत जाऊन रोगपीडितांना भेट देऊन गुळमट शब्द बोलण्याची तसदी घ्यावी लागेल. इतकंच म्हणजे बघ, महान पातक करण्याचं आणि त्याचवेळी महान विलास भोगण्याचं दुहेरी कर्तृत्व तुझ्या वाट्याला येईल, होय की नाही? जुडास ताडकन उभा राहिला व डॉन जवळ येऊन त्याच्यावर वाकून म्हणाला, तू माणूस आहेस की सैतान आहेस? असली पापं तुझ्या मनात येतात म्हणजे तूच माझ्या पलीकडे गेला आहेस. पण तू भेटलास हे एका दृष्टीनं माझं नशीबच म्हणायचं. अजूनही माझं आयुष्य जास्त भीषण कसं होऊ शकेल हे तू मला दाखवलंस. म्हणजे आता मी काय करावं हेच तू मला सांगितलंस. जुडास वळला व आवेशाने जवळच्या एका झाडावर चढला. त्याने कमरेच्या कातडी पट्ट्याचा गळफास केला व तो गळ्यात अडकवून त्याने खाली उडी घेतली. गोठून गेल्याप्रमाणे डॉन तिकडे पाहतच राहिला. जुडासचे लालसर डोळे बटबटीत झाले आणि थोड्याच वेळात त्याचे शरीर वाकड्या मानेने निर्जीवपणे लोंबू लागले. आता उतरू लागलेले ऊन त्याच्या केसांवर पडले आणि त्या ठिकाणी रक्त जळत असल्यासारखा रंग दिसू लागला. आपण परत येऊन झाडाखाली पुन्हा पसरलो हे सुद्धा डॉनला आठवेना. आपले सारे अंग विझून गेले आहे असे त्याला वाटू लागले. खाली टेकलेल्या हातावर एक मुंगळा चढला होता व तो वर खाली चालत होता. पण डॉनला त्याची हालचाल जाणवेना आणि इच्छा असूनही त्याला हात झटकता येईना. आता आवाज करीत सॅन्को उठला व त्याने आळस झाडून टाकला. त्याने आपले गाढव झाडाजवळ आणले व त्याचे अंग झटकत तो डॉनला म्हणाला, उठा आता, संध्याकाळ व्हायला आली. तुमचं घोडं ढकलत नेईपर्यंत गावाजवळ रात्र होईल. पण डॉन तसाच निपचित पडलेला पाहून त्याने आपली टोपी मागे सारली व त्याला खांद्याला धरून उचलून घोड्यावर टाकले. केवळ सवयीमुळेच घोडे कातड्याने सावरून भरलेला आपला सापळा पुढे ढकलू लागले आणि सॅन्को मागून शीळ वाजवत निघाला. गावाजवळ ते आले तेव्हा डॉनचे घर दिसू लागले. अद्याप अंधार उतरला नव्हता, पण रस्त्यावर फारशी माणसे देखील दिसत नव्हती. सॅन्कोने डॉनला पुन्हा आधार देत खाली उतरवले. आतून 2 स्त्रिया लगबगीने आल्या व त्यांनी डॉनला सावरत आत नेले. तेव्हा समोरच्या घरातून गावचा न्हावी पुढे आला व दातात गवताची काडी चघळत पुढ्यातच उभा राहिला. सॅन्कोच्या कपाळावर वळकटी एवढी आठी दिसली. पण त्याने विचारले, सगळी माणसं गेली आहेत कुठं? कुणीतरी ते विचारावे यासाठी जणू न्हावी अधीर झालेला दिसला. तो उत्साहाने म्हणाला, माणसं गेली आहेत शेतात. हे कापणीचे दिवस नव्हेत का? मीच तेवढा या ठिकाणी मागे राहिलो, कारण माझा धंदाच तसा पडला. कसलीही यातायात न करता माझं पीक वाढत राहतं आणि कापणीच्या वेळी शेतच माझ्या दारात येतात. आणि यावर वेडेवाकडे दात दाखवत तो एकदम हसला. न्हाव्याच्या शब्दांनी डॉन एकदम जागा झाल्याप्रमाणे झाला. आत जाता जाता विव्हळून शिसारी दाखवत तो म्हणाला, आपण पुन्हा या खातेऱ्यात येऊन पडलो याची आता मात्र मला खात्री वाटली. हेच वाक्य त्याच्याकडून मी 1000दा ऐकलं आहे. 1000दा ऐका अगर लाख वेळा ऐका. डिवचल्याप्रमाणे न्हावी म्हणाला, दरवेळी ते शब्द बाळंत झाल्याप्रमाणे नवीनच की प्रत्येक वेळी ते पूर्वीच्या 1000 लाखांचं लटांबर घेऊन येतात बरोबर. सॅन्कोने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्याने डॉनला आत आणून एका खाटेवर झोपवले व तो बाजूलाच बसला. घरातील स्त्रियांना त्याने गरम पाणी आणायला सांगितले व पुढे काय करायचे हे न समजल्यामुळे तो गप्प बसून राहिला. न्हावी उतावीळपणे आत येऊ लागताच सॅन्कोने निर्भीडपणे त्याला मागे ढकलले व दार लावून घेतले. तेव्हा न्हाव्याने बाहेरच्या कट्ट्यावरच मुक्काम ठोकला व जुनी काडी फेकून देऊन नवी काडी चघळायला सुरुवात केली.
खाटेवर डॉन शांतपणे पडून होता. भोवती सारे पूर्वीसारखेच होते. समोरच्या भिंतीवरील टवके जास्त मोठे दिसत होते आणि एका ठिकाणी लावलेले चित्र नाहीसे झाल्याने तेवढाच चौकोन मळक्या भिंतीवर कमी मळका दिसत होता. एवढाच बदल झाला होता. नाहीतर भिंतीवरचा आरसा देखील अगदी तसाच वाकड्या तऱ्हेने खिळ्याला अडकवला होता व छपरातून केंबळ्याच्या दोऱ्या उतरल्या होत्या. त्या ठिकाणी कसले चित्र होते हे डॉनने आठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही केल्या ते ध्यानात येईना. उघडी खिडकी, तिच्यातून दिसणारे पेल्यासारखी फुले असणारे झुडूप आणि त्यामागे अद्याप न काळवंडलेले जांभळसर आकाश डॉनला एकदम हळवे वाटू लागले. याच घरात आपला जन्म झाला. आता याच भिंती जणू आपले थडगे होत आहेत. तेथून बाहेर पडताना समोर सर्व पृथ्वी मोकळी होती. नंतर छत्री मिटल्यासारखी झाली. परत येताना आयुष्य अंग चोरून गावा एवढे झाले, मग घरा एवढे. आता तर या मळकट जुन्या खोली एवढे, खोलीतल्या खाटे एवढे. नंतर काय होईल ते नंतर आपल्या अंगा एवढे अकसून शेवटी ते जमिनीत 6-7 जागेत पडून राहील. पण ते देखील फार काळ टिकणार नाही. नंतर काही मोठी माती व मग सारे शून्य. प्रश्नचिन्हांची हाडे जोडून केलेला सांगाडा हळूच विसर्जित. सगळा ज्वर उतरून गेल्याप्रमाणे नंतर येणारे हे शून्य तसे काही वाईट नाही. त्यात कसली उत्तरे मिळतात म्हणून नव्हे, तर मग सगळेच प्रश्न विसरून जातात म्हणून. मग कसलाच आग्रह नाही, अधीरपणा नाही, अखेर निरामय विश्रांती. पण हे तरी खरे का? कशावरून? की केवळ सवय म्हणून थकलेले घोडे पुन्हा एकदा रखडत पुन्हा चालू लागणार? डॉनला एकदम आपल्या घोड्याची आठवण झाली व तो कळवळला. तो क्षीणपणे म्हणाला, अरे सॅन्को, घोड्यापुढं काही खाणं टाक रे. डॉनच्या तोंडून कसला तरी आवाज झाला. त्याचे ओठ हलले म्हणून सॅन्कोने त्याच्याकडे वळून पाहिले, पण त्याला काही न समजल्यामुळे तो तसाच बसून राहिला. आता आपण जाड अशी काठ टाकून हळूहळू मोकळे होत आहो असे डॉनला वाटू लागले व चटकन उठून आपण खिडकीपाशी जावे अशी त्याला फार इच्छा झाली. पण मध्येच घुंगरांचा अस्पष्ट आवाज ऐकू येतात तो दचकला व खिडकीकडे निरखून पाहू लागला. आवाज जास्त स्पष्ट होऊन खिडकीकडेच येत असल्याप्रमाणे वाटत होता. थोड्याच वेळात हातात गच धरून बाहेर उभा असलेला वेडा त्याला दिसला. मला वाटलं होतं मी जाण्यापूर्वी तू एकदा भेटतोस की नाही. डॉन हसून म्हणाला, पूर्वी तू अचानक भेटायचास ते रस्त्यावर. आता रस्त्यावर जायचे माझे दिवस तर संपून गेले. आता अंग देखील हलवता येत नाही. नको, आता तू बाहेर येण्याची गरजच नाही. वेडा मान हलवत म्हणाला. तेव्हा त्याच्या उंच टोकदार टोपीचे घुंगूर पुन्हा किणकिणले. तुझी वेळ आली की मी तुला अलगद उचलून नेईल. तोपर्यंत मी येथेच वाट पाहत थांबतो. मी तुला घेऊन गेलो की तेथे मात्र तुला जे भेटतील ते खरोखरच शत्रू सैनिक असतील. तू आपल्या तेजस्वी तलवारीनं त्यांचा निपात करशील आणि नक्षत्राप्रमाणे रूपवती असलेली तुझी राजकन्या हिऱ्यावर किरण पडावा त्याप्रमाणे तुझ्याकडे पाहून कृतज्ञतेनं हसेल. अरे निर्बुद्ध जड जगाविषयी बदलती रूपकं करत राहण्यापेक्षा तुझ्या रूपकांप्रमाणे जर जग बदलत जाऊ लागलं तर तुला तरी जास्त काय हवं सांग. वेड्याने मध्येच हात उंचावला व बोटाने हवेत अर्धवर्तुळ काढले. तेव्हा तत्काळ त्या ठिकाणी झळझळीत 7 संगीत विजांचे इंद्रधनुष्य दिसले. वेड्याने मध्येच हात उंचावला व बोटाने हवेत अर्धवर्तुळ काढले. तेव्हा तत्काळ त्या ठिकाणी झळझळीत 7 रंगीत विजांचे इंद्रधनुष्य दिसले. डॉन खाटेवर कोपरे रुतवत विस्मयाने
किंचित उठताच वेडा हसला व म्हणाला, पाहिलंस, मग तुला वाटेल मला खोळ्यात काढणारी माणसं गेली खड्ड्यात. मी तर ऊन पाऊस काही नसता आयुष्यात इंद्रधनुष्य पाहिली आहेत. डॉन सारखा खिडकीकडे पाहत आहे हे सांकोच्या ध्यानात आले. तेथून आत येणारा वारा बंद करण्यासाठी तो उठला. सांको पुढे येताच वेडा झटकन झुडपा आड गेला. सांकोने खिडकी बंद करण्यासाठी हात पुढे करताच डॉन आवाज ओढत म्हणाला, अरे मला त्या वेड्याशी जरा बोलू दे. हे बघ, माझं आता सगळं संपलं. मी उद्याचं ऊन पाहीन अशी देखील आता शाश्वती नाही. तेव्हा जो थोडा वेळ आहे तेवढा मला राहू दे. वेडा वेडा कपाळावर हात मारून घेत वैतागानं सांको म्हणाला, म्हणजे अजून त्यानं तुमची पाठ सोडली नाही तर? पूर्वी तुम्हाला दिसायचा तोच हा की नवा ताजा काढलात? हा एक दुसराच लांब ठिगळांचा लांब जगा घातलेलाच? होय, तोच. डोक्यावर घुंगूर लावलेली उंच टोकदार टोपी आहे, हातात घंटा लावलेली काठी आहे आणि बोटानं तो इंद्रधनुष्य काढतो तोच ना? होय रे होय, तोच. डॉन समाधानानं म्हणाला, पण बोलताना तो विस्मयाने मध्येच थांबला. त्याने सांकोकडे रोखून पाहिले व म्हटले, सांको, त्या इंद्रधनुष्याविषयी मी तुला कधीही सांगितलं नव्हतं. मग तुला ते कसं माहीत झालं? म्हणजे तू देखील स्वतः त्याला पाहिलं आहेस. मग दरवेळी तू मला खोळ्यात का काढलंस? सांको खिडकीपाशी तसाच थोडा वेळ न बोलता थांबला. आतल्या दारात एक स्त्री घुटमळत होती. तिकडे हात लावून त्याने तिला हकलले व दार लावून घेतले आणि तो डॉन समोरच बसला. तुमच्यापासून आता काही लपवण्यात अर्थ नाही, तो म्हणाला. उद्याचं परवाचं ऊन दिसणारच नाही असं नाही, पण आता तुमचे फार दिवस उरले नाहीत हे तुम्हालाही माहीत आहे. मृत्यूच्या उंबऱ्याशी असलेला माणूस कधी खोटं बोलत नाही असा एक समज आहे. ते खरं खोटं कुणास ठाऊक, पण असल्या माणसाशी मात्र खोटं बोलू नये एवढं मात्र मी मानतो. मला देखील तो वेडा खूप वर्षापूर्वी एकदा दिसला होता. मी त्यावेळी एक अगदी हिरवट पोरगा होतो आणि त्यात खुळसट तर इतका की काही चांगलं दिसलं की त्यावर गाणं रचून ते गात बसावं असं मला वाटे. एकदा काही जिप्सी रंगीत कारवांत बसून गावात आले व त्यांनी रात्रीसाठी तळ टाकला. रात्रभर त्यांची नृत्य चालू होती. हिरवे निळे लाल जांभळे हातरुमाल पाखरांप्रमाणे हवेत फडफडत राहिले. तारा ताणत तंतुवाद्य रात्रभर रसरशीत बोलत राहिली आणि पितळी नख्यांच्या चुटक्या व टाचांच्या आवाजांचा ठेका यांचा नाद काळजात भरून राहिला. साऱ्या रात्रभर माझ्या रक्ताचं धुंद मध्य झालं होतं. त्यांच्यात काळ्या डोळ्यांची काळ्याशार केसांची एक मुलगी होती. ती बोलली की झिंगलेले गाणे देखील फिके वाटे. ती नुसती चालली की तिच्या हालचालीत नृत्य दिसे. पहाटेला त्यांनी कारवे जोडले. केसाळ टापांचे घोडे रस्त्याला लागले आणि मी देखील कुणाला न सांगता त्यांच्या मागोमाग गेलो. मी 2 महिने त्यांच्याबरोबर भटकलो. त्यावेळी हा वेडा एकदा दोनदा दिसला होता. त्यानं दुरूनच मला खूण केली होती. जिप्सी एका गावातून दुसऱ्या गावात जात होते. रात्री संगीत वाहत असे. एल्सा, त्या मुलीचं नाव एल्सा होतं. हे मी सांगितलं का तुम्हाला? अनेकदा माझ्याकडे पाहून हसत असे. मी दिलेली फुलं स्वीकारत असे. एकदा तर मी दिलेली अंगठी तिनं पूर्ण दिवसभर बोटावर ठेवली होती. एकदा मी 2 दिवस राबून तिचा कारवा रंगवून दिला तेव्हा तर तिनं माझी बोटं कुरवाळली होती. आशेचे हे धागे साठवून मी एक चित्र विणत होतो. पण अखेर मुखवटा काढण्याचा क्षण आला. रात्र अशी चांदणी होती की खाली पडलेल्या पानांना वर जाऊन फांद्यांना पुन्हा चिकटण्याची इच्छा झाली असेल. फांद्यांनाच असलेल्या पानांना आपण फुलेच बनलो आहो असं वाटलं असेल. मी वस्ती बाहेर फिरायला बाहेर पडलो. जरतारी पट्टीप्रमाणे वाटणारी नदी आता आपणाला
कोणाला काहीसुद्धा विचारायचं नाही असं दाखवणारी, स्वतःमध्येच रमून गेलेली शांत झाडं सगळ्या मातीची कस्तुरी झाल्याप्रमाणे हवेत स्वच्छ तरुण माणसाल गंध. पण मध्येच एका झुडपाआड बोलणं ऐकू येताच मी थबकलो. त्या मागोमाग हसण्याची एक लकेर सुगंधी चांदण्यावर कट्यारीप्रमाणे सरकली. मला ते हसणं माहीत होतं. मी अगदी एकटा असतानाही मला ते सतत ऐकू येत असे. ते इतर कुणासाठी जरी असलं तरी दरवेळी त्यामुळे माझं मन थरकत असे. मी झुडपामधून पाहिलं. ती माझीच वाट पाहत बसली नव्हती ना? मलाच पाहून ती हसली नाही ना? असा एक विचार माझ्या मनात येऊन गेला. पण त्यावेळी देखील मला तो अति धीट वाटला व मी तो झटकून टाकला. एका देखण्या जगजगीत शर्ट घातलेल्या, गळ्याभोवती लाल हातरुमाल टाकलेल्या जिप्सी शेजारी एल्सा बसली होती. त्याने विचारलं, पण मग तुझ्या त्या गावढळ प्रियकराचं काय? त्यावर खाली पडून पडून एल्सा हसली व म्हणाली, तो माझा प्रियकर? तू तरी मूर्खच आहेस. असल्या मातीच्या ढेकळावर बेडकी देखील थुंकणार नाही. अरे, तो घोडी सांभाळतो, कारवा धुतो. फुकट जर एक हरकाम्या मिळाला तर काय आम्हाला नको आहे होय? मी ज्यांच्याकडं पाहून हसते ते जर सगळे माझे प्रियकर झाले तर 50 गावं त्यांचीच होऊन बसतील. शिवाय यालाही काही मी कायम बाळगणार नाही. उद्या ही नदी ओलांडून आम्ही पलीकडे गेलो की एक हट आणि हाकलून द्या त्याला. मला नोकरांदेखील प्रियकरांप्रमाणेच नवे चेहरे आवडतात. मला त्यावेळी सारं चांदणच नासून मेल्यासारखं वाटलं. त्याच रात्री मी माझं लहानसं बोचकं उचलून निघालो. पण मी ज्याला दररोज खाणं देत असे ते कुत्रं काही केल्या माझी पाठ सोडेना. म्हणजे नको असलेली निष्ठा माझ्या मागे फरफडत येत होती आणि हवी असलेली निष्ठा माझ्यावर थुंकली होती. अखेर मी 2 दगड उचलले व त्यातील एक जोरानं त्याच्या डोक्यावर फेकला. अतिशय आश्चर्य वाटल्याप्रमाणे ते प्रथम थबकलं व पाहत राहिलं. मग विव्हळल्यासारखा लांब आवाज काढत ते मागोमागं सरकत निघून गेलं. त्यावेळी हा वेडा मला अखेरचा दिसला. मी दुसरा दगड फार दिशी त्याच्या चेहऱ्यावर फेकताच तो नाहीसा झाला. तेव्हापासून माझ्या पुढे यायचं त्याला धैर्यच झालं नाही. तेव्हा मला मातीत राहायचं आहे हे ओळखलं आणि तिच्या धुळीत जे जगणार वाचणार नाही ते सारं मी निश्चयानं बदल करून टाकलं. मी घरी परतलो, गाढवासारखं राबलो आणि लग्न केलं. बायको 4 चौघीत देखील उठावदार नाही. तिच्या कमरेवरच्या मांसाच्या घड्या 2 कमी असल्या तरी चाललं असतं. तिचे तळवे तर कासवाच्या पाठीसारखे आहेत. पण तिच्या बापाच्या 500 मेंढ्या आणि 1 शेत होतं. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे त्याचं वय झालं होतं. आपणाला आईबापाची निवड करता येत नाही, पण बायकोच्या बाबतीत मात्र ती संधी मिळते. म्हणून बायको श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी निवडावी. जमिनीवरच उभं असलं की पडून आदळायची शक्यता फार कमी होते. इतके दिवस आपल्याबरोबर असलेला सॅन्को तो हाच की काय हे डॉनला समजेना. त्याने एक निश्वास सोडला व म्हटले, पण तू शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहिलास हे तुझे फार उपकार आहेत. माझे इतके अपमान झाले, माझी एवढी कुचेष्टा झाली, पण तुझी संगत सुटली नाही. आता मात्र माझी भूत सावली तुझ्या जवळून जाईल. मग तुझी भरभराट होईल. तसा तू शहाणा शांत डोक्याचा आहेस. उद्या तू श्रीमंत होशील, गावचा एक आधारस्तंभ बनशील आणि माझ्याबरोबर तू भटकलास याबद्दल देखील तुला क्षमा करून लोक तुझं नाव आदराने घेतील. छे, यात काही अर्थ नाही. डॉनचे शब्द हाताने झिडकारून बाजूला सारीत सॅन्को म्हणाला, मी तुमच्याबरोबर राहिलो यात माझा काडीचाही मोठेपणा नाही. माझ्या मनात आलं असतं तरी मला तुमच्यापासून तुटून राहता आलं नसतं. मालक, इतक्या दिवसात एक गोष्ट तुमच्या ध्यानात आली नाही. मी कुणी परका
नसून तुमचाच मागं राहिलेला अर्धा भाग होतो. तुमच्याशिवाय मी जाणार कुठं? माझ्या गावरान आयुष्यात जे टिकणार नव्हतं ते सारं मी चिरडून टाकलं, पण ते सारं तुमच्या आयुष्यात तग धरून राहिलं. इतकंच नाही तर त्यानं वाढण्याचाही प्रयत्न केला. तुमची जी कुचेष्टा झाली ती मला जाणवल्याखेरीज राहिली असेल का? मी माझ्या सगळ्या अंगाचं जाड कातडीचं मोठं आवळू केलं नसतं तर तुमच्या जागी मी देखील दिसलो असतो. तुम्ही तर आम्हा सगळ्याच तरुणांचे बदली बळी आहात. एखाद्या मेंढीवर आपली सारी पापं लादून तिला वाळवंटात सोडून देण्याची पद्धत पूर्वी कुठल्या तरी धर्मात होती ना? तसेच आम्ही सगळ्यांनी आमच्यात जे जे जिवंत होतं ते तुम्हाला अर्पण केलं. तुम्ही किती थोर आहात हे मी तुम्हाला यापूर्वी कधीच सांगितलं नाही, कारण ती देखील तुम्हाला एक कुचेष्टाच वाटली असती. पण तुम्ही आम्हा साऱ्यांचा वनवास भोगला, वणवण हिंडलात आणि आता या 4 भिंतीत या साऱ्याची सांगता होणार. तुमची सावली अंगावर पडली तरी ताज्या मनाला अभिमान वाटावा असे उलट तुम्ही माझे आभार मानता. होईन की मी कुणीतरी चांगला दणदणीत आधारस्तंभ होईनही. उद्या मी माझं घर बांधीन, थोडे पैसे व्याजानं देईन. कुणास ठाऊक उद्या मी या खेड्याचा मेयर देखील होईन. मग मी चर्चची डागडुजी करीन, एखादी नवी विहीर खोदून घेईन, भिकाऱ्यासाठी भिक्षाघर देखील मी उघडेन. पण तेवढ्यात अतिशय घाई करून हे भिकारी आपली प्रजा वाढवतील. मग आणखी एक विहीर, आणखी एक भिक्षाघर आणि आणखी एका आधारस्तंभाला काम. मालक, माझ्यासारख्या अंड फोडून घेतलेल्या मनाच्या माणसापुढं यापेक्षा कसलं निराळं भवितव्य असणार? जेथून नवे कोंब फुटतील त्या साऱ्या गाठी बुंद्यावरून छाटून टाकल्या की प्रत्येक झाडाचा एक प्रशस्त आधारस्तंभ होतो. पण त्या आधारस्तंभाला कधी पालवी फुटलेली तुम्ही पाहिली आहे? वीज कोसळते, ती देखील जिवंत झाड मिळालं नाही तर वठलेल्या झाडावर. जमीन सोडून वर निघालेल्या मनोऱ्यावर ती आधारस्तंभाचा पत्ता विचारात भटकत राहिली आहे. असं तुम्हाला कधीतरी दिसलं आहे का? म्हणजे तुम्ही माझ्याविषयी जी आशा प्रकट केलीत ती तर आमची अटळ शिक्षाच आहे. लोकांनी तुमची छितू केली याचं कारण म्हणजे तुम्ही त्यांच्याप्रमाणे चिखली मुखवटे न घालता स्वच्छ सरळ जगण्याची ईर्ष्या बाळगलीत म्हणून. जे जगण्याचं त्यांना धैर्य नव्हतं ते जगण्याचा तुम्ही प्रयत्न तरी केला. पोटावरच्या बेंबीचा बिनबाहुलीचा डोळा म्हणून उपयोग करत पोट पोसत वाढवत मुरदाड आयुष्य न काढता खरे डोळे चेहऱ्यावर असतात याचं तुम्ही भान ठेवलं म्हणून. पण आता एक गोष्ट मात्र मी शपथेवर सांगतो, काळ जाईल कधीतरी तुमच्याविषयी लोकांना आत्मीयता वाटेल. मग कुणाला तरी पुसटपणे माझं नाव देखील आठवेल. जर त्यानं त्यावेळी सहज जरी म्हटलं की हा देखील नुसता का होईना त्यांच्याबरोबर होता, तर तेव्हा मला मातीत 6 फुटांखाली देखील समाधान वाटेल. डॉन मध्येच खळाळून हसला. सॅन्को आपल्या तंद्रीतून जागा झाला, बावरून डॉनजवळ आला. डॉनचा चेहरा राखेसारखा मळकट झाला होता. त्यात रेघोटी ओढावी त्याप्रमाणे हसून तो म्हणाला, सॅन्को, मी किती मूर्ख होतो हे आता मला स्वच्छ समजलं. मी घोड्यावर बसलो काय, चिलखत काय घातलं आणि योद्ध्याचा आव काय आणला. मी आपला एक साधा गावठी माणूस, 2-4 अक्षरं वाचायला येणारा, वीतभर कुवतीचा, अगदी एक किरकोळ माणूस. पण मला कसला भ्रम झाला कुणास ठाऊक, असा अगदी वाहवत गेलो मी. पण आता मात्र
ती भूतबाधा साप उतरली बघ. आता माझ्यासाठी एक काम कर. माझ्यासाठी कुठंतरी लहान जागा शोधून ठेव. मला थोडं बरं वाटल्यावर मी गहू आणि जळाऊ लाकडाचं दुकान काढणार आहे. विशेषतः जळाऊ लाकडां तर म्हणे नगाला नग फायदा असतो. सॅन्कोचा चेहरा एकदम उतरला. तो लगबगीने दाराजवळ गेला व त्याने खूण करून आतील स्त्रीला बोलावले. तो हलक्या आवाजात म्हणाला, आता फारशी आशा नाही. त्यांची शुद्ध पूर्णपणे गेली आहे. त्यांच्यासारखा माणूस इतरांप्रमाणे असं व्यवहारी घोड्याची लीट पडत असल्याप्रमाणे शी धप्प बोलू लागला की समजावं सारं आता संपलं आहे. त्या स्त्रीने हात पुसण्यासाठी कमरेला बांधलेले कापड उचलले व ते डोळ्यांना लावत ती धडपडत आत गेली. सॅन्को हताश होऊन डॉनपाशी आला व खचून जाऊन न बोलता उभा राहिला. डॉनचे डोळे निस्तेज होऊन सताड उघडे पडलेले पाहताच सॅन्कोने त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून पाहिले. तो चरकला व त्याने लगबगीने भिंतीवरील आरसा उचलून डॉनच्या चेहऱ्यापुढे धरला. काच स्वच्छ राहिली हे पाहून त्याचे हात गळून एकदम खाली आले. त्याने चादर उलगडली व ती डॉनच्या डोक्यापर्यंत ओढून त्याने डॉनच्या आयुष्यावर पडदा टाकला. हलकेच दार लावून तो बाहेर आला तेव्हा न्हावी कट्ट्यावरच बसला होता. सॅन्कोला पाहताच तो उठला व जवळ आला. तो म्हणाला, तर काय सांगत होतो, तो लसूण कांदेवाला फिलिप लग्न करून घ्यायला उठला आहे. मी त्याला सांगितलं, बाबा रे, एक लक्षात ठेव, लग्न करायचं असतं ते मुख्यत्वे करून मुलीच्या बापाशीच करायचं असतं. तेव्हा आधी त्याची रोकड सोने नाणी बघून घे. मुलगी जर तरटात दाबून भरलेल्या कापूस पिंजाप्रमाणे असली तर बिघडली कुठं. आणखी 30-35 वर्षांनी बायको कशी दिसेल याचं खरं चित्र जर आज दाखवलं तर झाडून सारे पुरुष लग्नाशिवाय राहतील. जे उद्या होणारच ते आजच तुझ्यासमोर येत आहे. म्हणजे इतरांप्रमाणे तुला धक्का बसण्याची देखील भीती नाही. न्हावी अनुभवाचे ज्ञान सांगत असता मध्येच बोलून अडवून त्याला कधीही थांबवायचे नसते ही प्राचीन व पवित्र प्रथा सॅन्कोला माहीत असल्यामुळे काही न बोलता तो कट्ट्यावर मुकाट बसला. परंतु कुणी ऐकत असो अगर नसो, न्हाव्याने आपले बोलणे कधीच थांबवायचे नसते ही तितकीच प्राचीन व पवित्र प्रथा या न्हाव्यालाही माहीत असल्याने न वरमता तो पुढे म्हणाला, मी फिलिपला म्हटलं, अरे वेड्या, कालची सोन्याची पुतळी आज देखील त्याच खणखणीत नगद आवाजात बोलत राहते, पण कालची सौंदर्याची पुतळी आज गाडीच्या चाकाखाली सापडलेल्या डबड्यासारखी होते. आहेस कुठे? अरे, मूठभर गुलाबी पावडर आणि खोटे तीळ व भुवया रंगवायला थोडं काजळ एवढं साहित्य असलं की कुत्र्याला पाणी पिण्यासाठी ठेवलेल्या मडक्याला देखील महाराणीच्या चेहऱ्याप्रमाणे सजवता येतो. कसलं सौंदर्य नि काय. न्हाव्याने सॅन्कोकडे पाहत डोळे मिचकावले व म्हटले, सगळीच मांजरं अंधारात काळीच असतात. कसं म्हणतोस सॅन्को? सॅन्को काही बोलला नाही, परंतु आता मात्र त्याने ओलावलेले डोळे लपवण्यासाठी तळव्यांनी आपला चेहरा झाकून घेतला. कथा समाप्त.